जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना शुद्ध ज्ञान निरूपणाच्या शेवटापर्यंत आलो. शुद्ध ज्ञान नावातच पहा, समर्थांनी ज्ञानाच्या आधी शुद्ध हा शब्द वापरला, कारण त्याआधी समर्थांनी बहुधा ज्ञान निरूपण आपल्याला केलं. जे ज्ञान नाही पण ज्ञान आहे असं आपल्याला वाटतं ते समर्थांनी विशद करून सांगितलं आणि मग समर्थ खऱ्या ज्ञानाकडे वळले. म्हणजे खोटं काय ते आधी स्पष्ट केलं आणि मग खरं काय ते सांगायला लागले. ज्ञान ही गोष्ट आता शुद्ध ज्ञान बरं का, ही शुद्ध ज्ञान नावाची गोष्ट आहेच आहे अशी आहे. हे ज्ञान कुठेही गेलेलं नाही, कुठूनही येत नाही आणि कुठेही जात नाही. अखंड अस्तित्वात असलेलं हे ज्ञान आहे, म्हणजेच हा आत्मा आहे, म्हणजेच हे सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म आहे. याचा विस्तार समर्थांनी या समासामध्ये केला लक्षणात्मक. केवळ तत्त्वज्ञानात्मक समर्थ बोलले नाहीत, तर लक्षणांनी बोलले, अभ्यासाच्या दृष्टीनं बोलले की काय केलं म्हणजे या अवस्थेमध्ये शिरता येतं. अवस्था हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. इथे आपला देह आड येत नाही, आपलं मन आड येत नाही, आपली बुद्धी, आपले तर्क, आपलं चित्त काहीही आड येत नाही. उदाहरणार्थ, आत्ता आपल्याला एका पुरुषत्वाची अवस्था आहे, स्त्रीत्वाची अवस्था आहे. यासाठी आपली बुद्धी कार्य करावी लागत नाही, आपलं मन, आपला देह कार्य करावा लागत नाही. त्या अवस्थेत आत्ता आपण आहे म्हणजे आहे. अशा पद्धतीनं ज्ञानाच्या अवस्थेमध्ये शिष्याला शिरता येतं. म्हणून त्याचा मार्ग समर्थांनी पहिल्याच ओवीमध्ये सांगितला. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. आणि हे आपणच आपल्याला पाहायचं म्हणजे नेमकं काय करायचं याचा लक्षणातून विस्तार समर्थांनी केला. आपल्याला त्या अवस्थेमध्ये शिरायचं आहे म्हणजे नेमकं काय? रेल्वेची गाडी बोगद्यामध्ये शिरते किंवा आपण एका रस्त्यावरती लागतो, एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जातो. अशा अर्थानं आपल्याला ज्ञानापर्यंत जायचं आहे का? तर मुळीच नाही. अहो, जे नाही तिथंपर्यंत जाता येतं. आत्ता आपण माझघरात आहे, तर मग त्याच्यानंतर शेजघरात आपण जाणार. शेजघरात नसू तर तिथं जायचा प्रश्न. मुंबईमध्ये नसू आपण तर मुंबईमध्ये शिरण्याचा प्रश्न. ज्ञानाच्या ठिकाणी आपण नाही हाच मुळात आपला भ्रम आहे. म्हणजे गरज आहे केवळ भ्रमाचा पडदा घालवण्याची. ज्ञान आहेच, आपल्याला ज्ञानापर्यंत पोहोचायचं नाही ना ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. ते आहेच आहे अशा पद्धतीनं विद्यमान आहे. त्याच्या आड आलेला पडदा फक्त दूर करायचा आहे. आणि हा पडदा सहजासहजी आपल्याला दूर करता येत नाही, कारण आपणच तो जाणून बुजून ओढून घेतलेला आहे. ते म्हणतात ना, जो खरा झोपला आहे त्याला जागं करता येईल, पण ज्यानं झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्याला जागं कसं करणार? अशा पद्धतीनं आपणच आपल्या मर्जीनं हा भ्रमाचा पडदा ओढवून घेतलेला आहे. म्हणजे आपणच आपलं मन समोर केलं आहे, आपणच आपली बुद्धी, तर्क समोर केलेले आहेत. आता आपल्यालाच ते बाजूला करायचे असतील तर पहिली सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे सद्गुरूंना शरण जाणं, त्यांचं ऐकणं, त्यांच्या आज्ञेमध्ये राहणं आणि त्यांच्या वचनावरती विश्वास ठेवणं. ही परमार्थाची सुरुवात आहे खऱ्या अर्थानं. तिथून शिष्याची अंतर्मुखता वाढत जाऊन जाऊन जे साधन सद्गुरूंनी दिलेलं आहे त्या साधनामध्ये तो स्थिर होत जाईल आणि त्याची अवस्था बदलत जाईल. वेगवेगळ्या प्रकारांनी समर्थांनी हा विषय आपल्यापुढे मांडला आणि समासाच्या शेवटी ते स्वप्न दृष्टांताकडे वळले. ज्या पद्धतीनं स्वप्नाचं खोटेपण हे जागेपणीच लक्षात येतं, स्वप्नावस्थेमध्ये नाही, तशाच पद्धतीनं जागं झाल्याशिवाय आपल्याला आत्मज्ञान आहे किंवा आपण ज्ञानावस्थेतच आहे हे लक्षात येत नाही. आपल्याला ही झोप आहे अविद्येची, कल्पनेची, देहबुद्धीची. यालाच अज्ञानात्मक झोप म्हटलेलं आहे. समासाच्या शेवटी समर्थ अत्यंत महत्त्वाचं विधान करतात. जागृतीची ओळखणं
ऐकतयाचे लक्षण, जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासूनी. हा विषय आपण अत्यंत सूक्ष्मपणे समजून घेऊया. कुठली जागृती समर्थ सांगतायत? शुद्ध ज्ञानाची जागृती सांगतायत. म्हणजे शब्द जरी असे असले की जागृतीची ओळखणं ऐकतयाचे लक्षण, तरी समर्थ शुद्ध ज्ञानाचंच लक्षण सांगतायत. पण ते कोणत्या प्रकारानं सांगतायत ते पाहणं आवश्यक आहे. असं पहा, एक विधान असतं जे प्रमुख असतं आणि एक गोष्ट लक्षणात्मक सांगितलेली असते. म्हणजे काय? तर सूर्य एक तारा आहे, ग्रह नाही, हे विधान झालं. पण लक्षणांनी सूर्याला कसं सांगता येईल? तर त्याच्यापासून सूर्यकिरणे बाहेर पडतात, उष्णता ऊर्जा बाहेर पडते, तो स्वयंप्रकाशित आहे असं लक्षणांनी म्हणता येईल. म्हणजेच तो तारा आहे, कारण ग्रह स्वयंप्रकाशित असत नाही. तशा पद्धतीनं जे आहेच आहे ते ज्ञान आहे. जे कुठूनही येत नाही, कुठेही जात नाही, ते ज्ञान आहे. समर्थांची ओवी आठवा. समर्थ म्हणतात पहा, जेथून हे सर्वही प्रगटे आणि सकळही जेथे आटे, ते ज्ञान झालिया फिटे भ्रांती बंधनाची. हे ज्ञानाबद्दलचं विधान झालं. पण लक्षण जर ज्ञानाचं असेल तर मग ते प्रगट व्हायला पाहिजे. जसं आपल्या इथे सूर्योदय झाला तर आपण म्हणतो पहा, पूर्वेकडे सूर्य उगवला आहे. सूर्याची जी लक्षणे आहेत ती आपल्यापर्यंत पोहोचली आणि मग ओळख झाली की सूर्य आहे, सूर्य उगवला. तसा तो रात्रीही होता, पण आपण सूर्याला सन्मुख नव्हतो, विन्मुख होतो. तसं ज्ञानाला सन्मुख झाल्यानंतर ज्ञानाची लक्षणं प्रगट होतात. त्या दृष्टीनं समर्थांनी ही ओवी सांगितली आहे की जागृतीची ओळखणं ऐकतयाचे लक्षणं. असंच असेल जर त्या ठिकाणी ज्ञान झालं असेल, जर त्या ठिकाणी जागृती असेल. म्हणजेच जो आत्मज्ञानी महात्मा आहे तो कसा आहे? जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासूनी. आतूनच विषयांची पूर्णपणे अनासक्ती त्याच्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे मूर्तिमंत वैराग्य. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. शब्द पहा, शुकमुनींचं उदाहरण दिलं, पण वैराग्याच्या आधी शब्द कोणता वापरला? पूर्ण. अपूर्णत्वाचा अंशही नाही अशा पद्धतीचं वैराग्य. समर्थ म्हणतायत, आत्मज्ञानाशिवाय असं वैराग्य असू शकत नाही. आणि दुसऱ्या प्रकारे ते सांगतायत की अशा पद्धतीचं जिथं वैराग्य असतं तीच जागृतीची ओळख आहे. ते खरं जागृतीचं शुद्ध ज्ञानाचं लक्षण आहे. कारण ज्ञान ही एक अवस्था आहे जी देहामार्फत पण देहाव्यतिरिक्त प्राप्त होते, देहबुद्धी सुटल्यानंतर प्राप्त होते. त्यामुळे ज्ञात्याचा देह बाकीच्यांसारखाच दिसतो. श्री महाराजांना पाहिलं तर मनुष्यत्वच दिसेल. 2 पाय आहेत, 2 हात आहेत, 2 डोळे आहेत, नाक दिसतंय, कान दिसतायत. म्हणजे काय? देह इतरांसारखाच, मात्र अवस्था अलौकिक. कुठली अवस्था? जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासूनी. अंतरापासून आतपासूनच केवळ भगवंताच्याच अवस्थेमध्ये, केवळ आत्मानुसंधानामध्येच, केवळ नामामध्येच तो सिद्ध असतो आणि त्या ठिकाणी तो निश्चयानं राहिलेला असतो. म्हणून ज्ञानाविषयी आणखी एक महत्त्वाची गोष्ट बोलली जाते आणि ती म्हणजे ज्ञान हे अनुभवात्मक नसून निश्चयात्मक आहे. कारण अनुभवाच्या ठिकाणी द्वैत आहे आणि द्वैतापलीकडे जाऊन प्राप्त झालेली अद्वैत स्थिती म्हणजे शुद्ध ज्ञानाची स्थिती आहे आणि त्या स्थितीमध्ये साधक निश्चयानं राहिलेला आहे. आता ज्या देहाच्या मार्फत ही ज्ञानावस्था प्राप्त झाली त्या देहाला सर्व गोष्टी चिकटलेल्या आहेत. इंद्रिये आहेत, मन बुद्धी इत्यादी गोष्टी आहेत, प्रारब्ध आहे, भोग आहेत. पण ते असूनही त्याच्या मार्फत साधना केली जाते आणि त्याच्या पलीकडील स्थिती गाठली जाते. श्री महाराज देहाला घेऊनच येहळेगावपर्यंत पोहोचले होते, पण येहळेगावमध्ये तुकामाईंकडून त्यांना जे मिळालं ते देहाच्या पलीकडचं होतं. असंच परमार्थामध्ये घडणं आवश्यक आहे. सद्गुरूंपुढे आपला देहच घेऊन आपण जाऊ, बसू, सद्गुरू अनुग्रह देतील, पण त्या अनुग्रहानंतर जे करायचं आहे ते केल्यानं देहापलीकडे आपण पोहोचतो. आता गोंदवल्याचंच पाहूया. तसं पाहायला गेलं तर स्थूल स्थान आहे, नकाशावरती दिसतं, डोळ्यांनाही तिथं गेल्यानंतर दिसतं,
मंदिरात गेलो तर समाधी आपल्या चर्मचक्षूंना दिसते. महाराजांचा फोटो, गोपाळकृष्णाची मूर्ती सगळं काही आपल्या चर्मचक्षूंना दिसतं. स्पर्श केला तर अनुभवाला येतं. आता गोंदवलं इथे एक उदाहरण म्हणून घेतलेलं आहे. हाच न्याय आपल्या कोणत्याही सद्गुरूंच्या ठिकाणी लावायचा. पण त्या ठिकाणी ते स्थूलत्व सोडल्यास आत सूक्ष्मत्वानी श्री महाराज आहेत, आपले सद्गुरू आहेत, ही वस्तुस्थिती असते. जी वस्तुस्थिती आपल्या इंद्रियांना कळत नाही, आपल्या चर्मचक्षूंना, बुद्धीला, मनाला, तर्काला कळत नाही. तिथे जर आपण शरण गेलो आणि श्री महाराजांकडून किंवा सद्गुरूंकडून जी साधना सांगितली जाते ती जर केली गेली तर या देहाच्या मर्यादा ओलांडून त्या सूक्ष्म तत्वामध्ये आपला प्रवेश होतो. पण जाणार आपण तिथे देहानच. जसं श्री महाराज येहळेगावला देहानच गेले, तसं गुरूंकडे देहानच जाणं होणार. पण आपल्याला ते देहातून बाहेर काढणार आणि बाहेर काढल्यानंतर ज्ञानाच्या अवस्थेमध्ये साधक जातो. आपल्या देहाच्या, मनाच्या, चित्ताच्या, बुद्धीच्या पलीकडे आत्मा आहे आणि तो या कुठल्याही मार्गांनी ओळखता येत नाही. तो स्वसंवेद्य आहे. त्याची ओळख जर झाली तर ती केवळ त्यालाच होते, जीवाला नाही, मनाला किंवा बुद्धीला तर मुळीच नाही. पण या मनबुद्धीला, या देहाला सत्यत्व दिल्यामुळं त्याची ओळख असूनही तो आपल्यासाठी परका झालेला आहे. याचा अर्थ असा की अशा पद्धतीनं आत्म्याच्या सत्तेवरती देह, पण देहाच्या कक्षेमध्ये आत्मा नाही, अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळं घडतं काय, जेव्हा साधक देहाच्या मर्यादा पार करून आत्मानुभूतीमध्ये शिरतो, गुरुकृपेनं बरं का, त्याच्या प्रयत्नांनी ते शिरता येत नाही. गुरुकृपा असल्याशिवाय उन्मनी अवस्था येऊच शकत नाही, हे मोठमोठ्या संतांनी अगदी उघडपणे सांगितलं आहे. समर्थ असोत नाहीतर ज्ञानेश्वर महाराज असोत. त्यामुळे जेव्हा देहबुद्धीची मर्यादा ओलांडून साधक उन्मनीत प्रवेश करतो, आत्मानुभूतीमध्ये, आत्मसुखामध्ये प्रवेश करतो, तेव्हा त्याचा परिणाम त्याच्या देहावरती, मनावरती, बुद्धीवरती आपोआप उतरतो. अवस्था असल्यामुळं त्याचा परिणाम दिसून येतो. असं पहा, आपण लग्न झाल्यानंतर अमुक एका व्यक्तीला जी परकी होती काही वर्षांपूर्वी, त्या व्यक्तीला आपलं समजायला लागतो. तो समज केल्यामुळं आपलेपणा घट्ट होतो, नातं घट्ट होतं आणि मग त्याचे परिणाम दिसायला लागतात. ही माझी बायको, हा माझा नवरा असं आपण म्हणतो पहा. पण मनात तसा जप करतो का? मुळीच नाही. तसा जप नसतो, पण तशा भावामध्ये आपण तो आपलेपणा ठेवल्यामुळं शिरतो. तशा पद्धतीनं आत्मावस्थेमध्ये जेव्हा साधकाचा प्रवेश होतो, तेव्हा आत्माच मी, मीच तो, सहा अहम या भावामध्ये तो शिरतो. आणि त्या भावामध्ये शिरल्यामुळं अर्थातच देहाला, मनाला, चित्ताला परकेपणा प्राप्त होतो. पहा बरं का, त्या भावात शिरायच्या आधी देह आपला होता. आता त्या भावात शिरल्यानंतर देह परका झाला आणि देह परका झाल्यामुळेच मग वैराग्य, विरक्तपण अंतरापासून प्रगट होतं. अशी ही एकमेकांवर अवलंबून असलेली गोष्ट आहे. मग आता प्रश्न असा येतो, या आत्मानुभूतीत शिरणार कसं आपण? अर्थातच सद्गुरुपदिष्ट साधना करून. त्यामुळं साधनेलाच अत्यंत महत्त्व आहे. आणि पुन्हा थोडं खोल जाऊन पाहूया बरं का, की साधना म्हणजे केवळ ध्यानाला आणि नामस्मरणाला बसणं नव्हे. श्रवण, मनन, चिंतन, त्याचा निधिध्यास, मग साधना म्हणजे प्रत्यक्ष नामस्मरण किंवा ध्यानाची बैठक. ती बैठक झाल्यानंतर पुन्हा त्या शांत अवस्थेमध्ये जगण्याचा अभ्यास, हे सगळं एकत्रितपणे साधना आहे. हे न केल्यामुळं आपल्याला सद्गुरू वचनातून जो बोध मिळालेला आहे तिथे स्थिर राहता येत नाही. आत्ता ज्या ओवीचा परामर्श आपण पाहतोय त्या ओवीच्या भाषेतच सांगायचं झाल्यास आपल्यापाशी विरक्ती दिसून येत नाही. आपल्याला सद्गुरू सांगतात पहा की तू करता नाहीस किंवा करता भाव टाकून कर्मात राहा. आपल्याला असा प्रश्न पडतो की हे असं राहायचं कसं? आता हे निरूपण ऐकतोय आपण, तर मी ऐकतोय हा भाव आहेच की तिथे. मग हा भाव टाकून ऐकणं कसं करायचं? मुलाबाळांचं, नवऱ्याचं, बायकोचं सगळं करायचं, पण मी करत नाही आहे या भावात राहून ते कसं करायचं?
हा असा प्रश्न आपल्याला पडतो कारण आपण साधनेमध्ये कमी पडतो. साधना जर त्या ठिकाणी असेल तर आपल्याला असा साक्षात अनुभव येतो की आपण देहही नाही, मनही नाही, पण आपण मात्र आहे. साधनेव्यतिरिक्त हा अनुभव येऊ शकत नाही. साधनाच नसेल तर प्रत्येक ठिकाणी आपलं वर्तन आपल्या देहाला आणि मनाला चिकटूनच होतं. या मनाशिवाय आणि या देहाशिवाय मी आहेच कुठे, अशा पद्धतीचा आपला भाव घट्ट असतो. म्हणूनच सद्गुरुपदिष्ट साधनेला महत्त्व आहे. त्या साधनेमध्ये जीव या अवस्थेमध्ये जातो की देहभाव नसूनही, मनाचं मनत्व म्हणजेच विचार कोणतेही नसूनही आपण मात्र आहोत असा त्याला अनुभव येतो. आणि तिथे जीवाला आत्यंतिक शांततेची प्रचिती येते. ही शांतता त्याच्याच आत्मस्वरूपामधून बाहेर आलेली असते. तो अजून त्या आत्मस्वरूपापर्यंत गेलेला नाही, पण त्यानं त्याच्या देहभावाला, त्याच्या मनाला काही क्षणापुरतं विसरलं तरीसुद्धा त्याला शांततेचा अनुभव येतो. आणि मग ही शांतता साधक सहजासहजी विसरू शकत नाही. कारण इथे काहीच असत नाही तरीही त्याला सुखाचा, आनंदाचा, शांतीचा प्रत्यय आलेला असतो. नाहीतर आजपर्यंत अनुभव असा असतो, तहान लागली आहे, पाणी पिलं की शांत वाटलं. भूक लागली आहे, अन्न सेवन केलं की शांत वाटलं. आता इथं काहीच केलं नाही, इंद्रिये तर सगळी गप्प राहिली, तरीही शांततेचा अनुभव आला, आनंदाचा अनुभव आला. या अलौकिक प्रचितीला साधक विसरू शकत नाही. आणि मग ही प्रचिती घेऊन तो पुन्हा व्यवहारात, प्रपंचात उतरतो. आणि मग त्याच्याच्यानं कर्तेपणा टाकून कर्म करणं, अनासक्त राहून प्रेमात राहणं किंवा आसक्तीरहित आपल्या कर्तव्यांमध्ये राहणं घडायला लागतं. साधना न करता केवळ आसक्तीरहित प्रेम कसं होणार, आसक्तीरहित कर्मे कशी होणार, कर्ताभाव टाकून कर्मे कशी होणार, असे तर्क काढण्यात अर्थ नाही. साधना जर असेल, मग साधनेच्या माध्यमानं गुरुकृपा पाठीशी असेल तर साधकाला आपल्या सच्चिदानंद शांत स्थितीचा अनुभव येतो. आणि त्या अनुभवाला घेऊन तो प्रपंचात जगायला शिकतो. आणि मग हळूहळू विरक्ती त्याच्या जीवनात उतरायला लागते. समर्थांनी या ओळीमध्ये अगदी टोकाचं लक्षण सांगितलं की ज्याला जाग आलेली आहे, ज्याच्यापाशी जागृती आहे, त्याची ओळख काय, तर तो अंतरापासून विरक्त आहे. पण तिथपर्यंत पोहोचण्याच्या आधी छोट्या छोट्या स्वरूपात विरक्ती साधकाच्या जीवनात उतरायला लागते. ती अशा मार्गानं मग त्याला हे प्रत्ययाला येतं की आता आपलं जीवन बदललेलं आहे. काही वर्षांपूर्वीचे आपण आणि आत्ताचे आपण यात फरक आहे. काही वर्षांपूर्वीही आपण आईस्क्रीम खात होतो, सिनेमाला जात होतो, पण आत्ता आईस्क्रीम खाणं आणि सिनेमाला जाणं यात फरक आहे. तसं आपण आता जात नाही जितक्या आपण आसक्तीनं पूर्वी जात होतो. आता गोष्टी घडतात, पण वरवर, बाहेरच्या बाहेर कुठेतरी घडतात. आतमध्ये मी मात्र शांत आहे असं त्याला अनुभवायला यायला लागतं. आणि मग तो खऱ्या अर्थानं भगवंताच्या किंवा आत्म्याच्या किंवा आपल्या सद्गुरूंच्या छत्रछायेखाली जायला लागतो. ही जी विरक्ती आहे ती तेव्हा खोल जाते जेव्हा आपण खऱ्या अर्थानं आत्मज्ञानी होतो, असं समर्थांनी सांगितलंय. या वाटेवरती साधक हळूहळू पुढे जातो, क्रमाक्रमानं पुढे जातो. एकदम आत्मज्ञानी होणार नाही. समर्थ ज्याला इथे जागृती म्हणतात किंवा शुद्ध ज्ञान म्हणतात, तिथे एकदम तो पोहोचणार नाही. हळूहळू करत पोहोचेल आणि जसजसा तो पोहोचत जाईल तसतशी छोटी छोटी विरक्ती त्याच्या जीवनात उतरत जाईल. आणि अंतिम क्षणी जेव्हा शुद्ध ज्ञान प्राप्त होईल त्यावेळी लक्षात येईल की तो अंतरापासून पूर्ण विरक्त आहे. आता इथली महत्त्वाची मेख अशी की हे त्याच्या लक्षात येत नाही, हे सद्गुरूंच्या लक्षात येतं. त्याच्या कळतेपणानं त्याची पारमार्थिक प्रगती झाली तर त्याची जाणीव, त्याचा अभिमान तिथेच राहिला नाही का? म्हणून श्री महाराजांचं वाक्य आहे पहा. श्री महाराज म्हणतात, साधकाची साधनेतील प्रगती त्याच्या नकळतच झाली पाहिजे. असंच इथे घडतं. तो ज्ञानापर्यंत पोहोचला आहे हे त्याचं त्यालाच कळत नाही. सद्गुरूंनाच त्याचं ज्ञान दिसून येतं आणि मग ते त्याच्या ज्ञानावरती शिक्कामोर्तब करतात. म्हणजे तिथे मी ज्ञानी, मी कळता,
मी आता ज्ञाता अशी जाणीवच असत नाही, कारण तिथे मीच पूर्णपणे गळून जातो. असं हे शुद्ध ज्ञान आहे आणि शुद्ध ज्ञानापर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग आहे. याच्या लक्षणांमधून समर्थांनी आपल्याला सांगितलं की इथपर्यंत आपल्याला जायचं आहे हे ध्यानात ठेवून साधनेमध्ये राहावं. पदोपदी श्रवणाचा, मननाचा, चिंतनाचा हात धरावा. सद्गुरूंची संगत कोणत्याही प्रकारे का असेना, पण ती कदापि सोडू नये. कधीही आपल्या मनाच्या आणि बुद्धीच्या भरवशावर राहू नये. केवळ आणि केवळ सद्गुरू वचनांवरती विसंबून राहावं. समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, जेणे विरक्तीस न यावे तो साधक ऐसे जाणावे, तेणे साधन करावे थोरी व सांडुनी. जर विरक्ती नाही असा आपल्याला अनुभव असेल, प्रामाणिक साधकाला वाटतच नाही की आपण विरक्त आहे. तो म्हणतोच की माझ्यापाशी विरक्ती नाही, मी विषयात लोळणारा आहे. त्यामुळं असं ज्याला प्रामाणिकपणे वाटतं त्यानं साधनेतच राहावं आणि मग जो साधनेत राहतो तोच साधक असतो, असं समर्थांनी सांगितलं. समर्थ म्हणतायत, अशा वेळी मग कुठलाही मोठेपणा स्वतःजवळ न ठेवता साधनेत राहावं. कदापि या भावात जाऊ नये की मी अमुक पायरीवरून तमुक पायरीवर आलो, आता थोडा प्रगत झालो, काही पायऱ्या चढून वर आलो वगैरे वगैरे, आता काही कळत आहे, आता काही समजत आहे, असा कोणताही भाव न आणता केवळ आणि केवळ साधनेत राहावं. यालाच समर्थ म्हणतात, थोरीव तुम्ही सांडून टाका. मला काही कळतं म्हटलं की तिथे मी आला, अभिमान आला. मी कित्येक वर्षे नाम घेतोय, मी कित्येक वर्षे सेवा करतोय, ही स्मृती जर बाळगली तर अभिमान आला. कोणत्याही पातळीवरची स्मृती आणि अभिमान ठेवू नका, असं समर्थ आपल्याला सांगतायत. केवळ साधनेमध्ये राहा. असा जो राहील तोच साधक ठरेल. मग मात्र समासाच्या शेवटी ते म्हणतात, साधन न मने जयाला तो सिद्धपणे बद्ध झाला. असं साधन ज्याला आवडत नाही तो मग स्वतः सिद्ध आहे असं समजून घेऊन त्या सिद्धपणाच्या अहंकारामध्ये खऱ्या अर्थानं बद्ध होऊन राहतो. त्याहुनी मुमुक्षू भला ज्ञानाधिकारी. समर्थ म्हणतात, अशा बद्धापेक्षा ज्याला ज्ञान व्हावं असं वाटतं प्रामाणिकपणे, तो मुमुक्षू कितीतरी बरा. तव शिष्ये केला प्रश्न. आता हे सगळं ऐकून शिष्यानं प्रश्न केला, कैसे बद्ध मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखणं कैसी जाणावी. हा प्रश्न ऐकून समर्थांनी उत्तर दिलं, याचे उत्तर श्रोतयासी दिधले पुढील ये समासी. पुढच्या समासामध्ये सगळी लक्षणे सविस्तरपणे येतील. समर्थ म्हणतायत, सावध श्रोती कथेसी अवधान द्यावे. वेळोवेळी समर्थ हे शब्द वापरतात कारण आपण अशा पद्धतीनं श्रवण करत नाही. इकडे तिकडे लक्ष देणं, मग ते लक्ष देत असताना ऐकणं, ऐकत असताना इतर विचार तर्क लढवत बसणं, असं काहीही समर्थांना अपेक्षित नाही. अवधान देऊन ऐका, सावध होऊन ऐका, असं समर्थ सांगतायत. पुढचा 7वा समास आता बद्ध लक्षणाचा आहे. त्यानंतर मग मुमुक्षु लक्षण, साधक लक्षण, सिद्ध लक्षण असा विस्तार समर्थांनी केलाय. आपण उजळणीमध्ये तो सर्व भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.